126वा सर्ग. आणि या 126व्या सर्गामध्ये प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना प्रश्न विचारला होता की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 7 भूमिका आहेत, या 7 भूमिकांचे त्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारचे चिन्ह असतात आणि तो तो योगी ते चिन्ह त्याच्यामध्ये कसे दिसतात, असा त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मग वसिष्ठांनी त्याचं उत्तर दिलं की प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 विषय त्यांनी सांगितले होते. आणि प्रवृत्त जो असतो तर हा साधारणपणे त्याचा जो मार्ग आहे ते स्वर्गाच्या अभिलाषेचा मार्ग असतो. प्रवृत्त मार्ग जाणाऱ्या व्यक्तीचा तो भलेही वेद प्रतिपाद्य मार्गाने जात असला तरी पण त्याचं जे जीवन आहे ते काही अभिलाषा ठेवून केलेलं असतं. आणि निवृत्ती मार्गाचा जो पथिक आहे, योगी आहे, तर निवृत्ती मार्गाचा पथिक हा मोक्ष मार्गाकडे जाणारा असतो. त्यामुळे म्हणजे स्वर्ग नाही तर तो मुमुक्ष असतो तो. तर असे जे आहे त्याचे टप्पे हे त्यांनी पुढे टप्प्याटप्प्याने ते 7 प्रकारांमध्ये आपल्या समोर व्यक्त केले होते. तर त्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये जो पुरुष प्रवृत्तीचा पुरुष आहे तर त्याच्यामध्ये जे मगाशी जसं म्हणलं त्यात मी आता की वेद प्रतिपादित नित्य नैमित्तिक जे कर्म करतो पण त्याचा हेतू मात्र हा अभिलाषेचा असतो. आणि जे निवृत्तीकडे जाणारा व्यक्ती असतो तर तो मात्र मोक्षाकडे जाणारा असतो. मग या सगळ्यांमध्ये निवृत्त पुरुषाची लक्षणं ती पण सांगितली गेलेली आहे. आणि त्यांनी मग ह्याचं उदाहरण दिलं लवण सागराचं, क्षीरसागर आणि क्षारसागर याच्या संबंधीचं. मग त्याच्यामध्ये या क्षीरसागर आणि क्षारसागरामध्ये एका कासवाचं उदाहरण दिलं की तो कासव सतत खाऱ्या पाण्याचं त्याला माहिती असतं, पण एकदा त्याला अनुभूती झाली या क्षीरसागर आणि क्षारसागरचं जेव्हा हे होतं, जे आपण काय म्हणतो त्याला प्रलय कालाच्या वेळी जेव्हा ते एकत्र येतात तर त्यावेळी तो जेव्हा त्याचा स्वाद घेतो तेव्हा त्याला कळतं की अरे क्षारसागरापेक्षा क्षीरसागर हा किती त्याच्यातलं महत्व त्याला लक्षात येतं. आणि तो त्याच्यामध्ये त्याचा स्वाद त्याला घ्यायची सवय लागते आणि त्याचा तो आसक्त होतो. आता हे म्हणजे काय आहे तर मला लक्षात असं आलं की क्षीरसागर आणि क्षारसागराच्या संबंधीचा मुद्दा लक्षात घेतला तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याचं सगळं पुण्य जमा होऊन त्याला जेव्हा त्याचं अ, अ, हे जे आहे म्हणजे ब्रह्म तत्वाकडे जाण्याचं किंवा अहम ब्रह्मास्मीकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाची चव लागली एकदा किंवा त्याच्या नशिबात ती असली आणि त्याला ती स्पष्ट जाणीव झाली तर मग तो त्याच्यामध्ये आसक्त होतो, विवेकी बनतो असं त्यांनी सांगितलं. अध्यात्म रसाचा आस्वाद त्याला घ्यायला आवडतो असं एक उदाहरण त्याच्यामध्ये त्याने दिलं होतं. याशिवाय मग असं कसा पुरुष येतो, जो निवृत्त पुरुषाचं वर्णन त्यांनी केले की तो कसा आहे तर क्रियाजनित उत्पत्ती, प्राप्ती आणि विकृतीरूप संसारांपासून जो निर्मुक्त होतो आणि ज्याचं परमविश्रांतीचं जे स्थान आहे त्याच्या संबंधीचा त्याने विचार केला की त्याचं परमविश्रांतीचं स्थान हे अभिलाषाचं कसं असेल, ते असणारच नाही, ते निवृत्तीच असेल. त्यामुळे विरागी होतो तो या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी त्याला जी सत्सद विवेक बुद्धी आहे, सद्बुद्धी आहे ती त्याच्यामध्ये तो त्याचं आसक्ती ही वाढत जाते. याशिवाय मग पुढे त्याने सांगितलं की जेव्हा तो जो पुढे जातो एक एक गती पुढे सरकत तेव्हा त्याचा तृष्णेचा क्षय होतो. हा एक शब्द खूप छान याच्यामध्ये आला. मग ती सगळी तृष्णा जाताना त्याला निरसता उत्पन्न होते. कशामध्ये निरसता उत्पन्न होते तर प्रामुख्याने जे दैनंदिन जीवनातले भोग आहेत सगळे त्याच्याने निरसता उत्पन्न होते. मग त्याची चित्तशुद्धी होती. मग अनुकूल शौच, सत्संग, ईश्वरोपासना, जप अशा सगळ्या क्रियांमध्ये तो संसक्त होत जातो आणि प्रतिदिन त्याची चित्ताची शुद्धी होत जाते आणि तृष्णेचा क्षय होत जातो. तृष्णेचा क्षय होणं याचा अर्थच असा आहे की हळूहळू तो मोक्ष मार्गाच्या दिशेने आपला प्रवास करत असतो. मग त्याला काही बंधनं पण त्यांनी सांगितले की ग्राम्य चेष्टा ज्या आहे सगळ्या अशा सगळ्यांपासून तो दूर राहतो किंवा त्याच्या चर्चेमध्ये तो सहभाग घेत नाही कुठेही गेला तरी, कारण त्याला त्याच्यापासून दूर जायचं असतं. असं करत आणि असं त्याच्याबद्दलच येतं की त्याच्या मनामध्ये उद्वेग पण आता निर्माण होत नाही आणि तो पापांच्या संबंधित सतत घाबरत असतो. पाप करण्यासाठी तो दूर राहतो पापांपासून. आणि त्याला हे माहिती आहे की भोगांमध्ये पाप आहे
त्यामुळे ते भोग भोगायचं नाही, त्याची अभिलाषा तो ठेवत नाही कोणतीच. आणि हे सगळं करताना त्यांनी एक उदाहरण दिलं, आणि ते उदाहरण असं होतं की म्हणजे कांत आणि कांताचं उदाहरण दिलं, पुष्पशय्येचं उदाहरण दिलं. मला ते काल लक्षात असं आलं की पुष्पशय्या याचा अर्थ पूर्ण समर्पण, पूर्ण समर्पणाचा भाव त्याच्यामध्ये राहतो, म्हणून ते उदाहरण दिलं. तिथे पवित्रता आहे, तिथे वासना नाहीये फक्त, म्हणून हे उदाहरण आलं असावं असं मला एक वाटतं ऐकून. आणि याच्याशिवाय मग त्यांनी पुढे जो ते शुभेच्छा नामक अशा प्रकारच्या एका टप्प्यात तो पुढच्या जातो. आणि शुभेच्छामध्ये गेला की कर्म आणि वाणी, शांती, दांती, ज्ञान याच्या संबंधीचं सेवन तो सतत करत असतो. अशा प्रकारची चर्चाही आपण काल याच्यात केली होती. पुढे पण याचं खूप डिटेल वर्णन त्यांनी केलं की तो कशा कशा पद्धतीचं जीवन जगताना काय काय काळजी घेतो. सज्जनांची सेवा करणं असेल, धर्मशास्त्राचं आचरण करणं असेल, गुरुमुखेनं शिक्षण करण्याचं असेल, आणि गुरुच्या सान्निध्यात राहणं असेल, मग वनवासात जाणं असेल, वनवासामध्ये गेल्यानंतर माणसांच्या संबंधीचे सगळ्या प्रकारचे भावना याला दूर ठेवण्याची संधी प्राप्त होते. आपल्याकडे जे 4 पुरुषार्थ सांगितले त्याच्या संबंधी पण आपण काल चर्चा केली होती. आणि मग असं करत करत पुढे गेला की त्याला विचार नामक दुसरी योग भूमिकेपर्यंत जातो. ठीक आहे सर. थांबू का? बरोबर आहे सर, चालू ठेवा. ओके. चालू तर ठेवा. हो विचार हो. नामक दुसऱ्या योग भूमिकेपर्यंत जातो. आणि हे करताना तो कोणत्याही प्रकारचं धनाधनादीच्या संबंधीचं, पेट पालनासंबंधीचं उद्योग नाही करत. तो त्याच्यापासून वंचक राहतो. हा शब्द मुद्दाम वसिष्ठांनी वापरला, वंचक नावाचा. आणि तो त्याच्यापासून दूर राहतो. आणि ही विचार नामक दुसरी योग भूमिका इथे त्यांनी वर्णन केलेली आहे. पुढे त्यांनी असं म्हणलं की श्रवण मननादीचे जे काही सगळे विचार आहेत आत्मतत्वाच्या संबंधीचे, ते याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी की आपण अष्टांग योगाचा विचार जेव्हा करतो तर त्या ठिकाणी यमनियमांचा विचार करतो. यांनी पण यमनियमांचा विचार केलाच आहे. म्हणजे श्रुती, स्मृती, सदाचार, धारणा, ध्यान अशा कर्मांमध्ये सतत स्वतःला अडकवलं की भोगाची अभिलाषा हळूहळू कमी होत जाते आणि माणूस परत एकचित्त राहतो. काल आपण ह्याचा विचार केला होता की ध्यान जेव्हा होतं तेव्हा वन स्टिम्युलस वन थिंग याच्यावर चालतं. त्यामुळे एकदा एकचित्त लागलं आणि त्याचा आस्वाद सुरू झाला की माणूस त्याच्यामध्येच राहतो. आणि त्याचाच सगळ्यात मोठा मुद्दा त्यांनी सांगितला की सर्वश्रेष्ठ गुरूंच्या शरण जाणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या सेवेत राहणं, त्यांच्या सान्निध्यामध्ये अशा प्रकारची उपरीती प्राप्त होणं, हे एक चांगलं साधन हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलं होतं. याशिवाय असा जो कोणी योगी आहे जो अभ्यासाला लागतो, तर त्याच्यात मधला एक मुद्दा त्यांनी सांगितला की तो वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करतो, षणांगांचा अभ्यास करतो, जटाधिक्रमांचा अभ्यास करतो, पदांचा अभ्यास करतो. आणि असा अभ्यास करून खूप ज्ञान त्यांनी प्राप्त केला की ते गुरुमुखीनं अध्यात्मशास्त्र शिकतो. असं श्रवण केलेला असा जो कोणी व्यक्ती आहे त्याला त्यांनी असं म्हणलंय, जैसे घर का मालिक अपना घर, असं विचार त्यांनी त्याच्यातला केलाय. हे एक चांगला त्या श्लोकाचा शेवटचा मुद्दा आपल्या समोर काल आला होता. याच्याशिवाय लोकमर्यादा ज्या काही त्यांनी वर्णन केल्या, कुठे कुठे अडचणी येऊ शकतात, त्याच्या मनामध्ये द्विधा निर्माण होऊ शकते. तर असं सगळं थोडीशी पण म्हणजे मद, अभिमान, मात्सर्य, मोह, लोभ अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तो सोडून देतो. कशा पद्धतीने त्याचं उदाहरण फार छान दिलं त्यांनी काल, की एखादा साप आपली कात टाकतो, कात टाकतो म्हणजे तो नवा होतो. हे नवं होणं जे आहे, हे नवं होणं म्हणजे सगळ्या प्रकारच्या विकारांपासून मुक्त होत हा पुढे जाणं, म्हणजे बाकी लिंपण त्याला काही राहत नाही. याचं एक फार चांगलं उदाहरण त्यांनी याच्या संबंधीचं दिलं होतं. याच्याशिवाय आता ह्याच्या पुढे त्यांनी असंगाचा विचार केला होता. एक दिलं तर सामान्य असंग आणि एक श्रेष्ठ असंग, असे मुद्दे दोन दिले होते. तर यामध्ये सुद्धा त्यांनी एक फार चांगला विचार केला की असंग हा जो तिसरा टप्पा आहे, 7 भूमिकांपैकी असंग हा तिसरा भाग आहे. तर हा जो असंग आहे, तर यामध्ये त्यांचे मगाशी जे उदाहरण असलेलं कांता आणि कांताचं उदाहरण ते इथे साधारणपणे येतं. आणि पुढे अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खदिदम ब्रह्म असे जे शब्द असतात, अशा शब्दांची त्याची निकटता वाढत जाते आणि तो त्याच्यामध्ये रममाण होण्याची त्याची स्थिती पक्की होते. ते बुद्धीला निश्चलतापूर्वक तो तिथे स्थापित करतो. आणि तपस्वियांच्या आश्रमांमध्ये
अध्यात्मशास्त्रांच्या कथांमध्ये आणि स्वतःच्या वैराग्याची स्थिती विकसित करण्यासाठी तो आपलं काम तिथे सतत करत असतो. कसं तर त्यांनी म्हणलं की त्याचा निवास पण कसा असेल तर पत्थर की चट्टान रूपी शय्या पर आसीन होकर, असं त्यांनी म्हणलं. म्हणजे सगळ्या प्रकारचे भोग भोगणं हे सगळं बाजूला सारून तू तिथे येतो. आणि मग पुढे त्यांनी असं म्हणलंय की अशा प्रकारच्या चित्ताचा उपशम असं करत हा असंग असलेला वनवासात विहार करतो. आणि वनवासात विहार करताना गावाच्या कोणत्याही गोष्टीशी त्याचं नातं तो विक्षेप ठेवतो. तिथे नातं ठेवत नाही. आणि तरी सुद्धा समाधीच्या अभ्यासात तो सतत राहतो. म्हणजे त्याच्या मनावरती वेगवेगळ्या गोष्टींचे परिणाम न होऊ देण्याची व्यवस्था हा तो करत असतो. असं सगळं करताना सत्शास्त्रांचा अभ्यास करताना त्याच्या मनामध्ये पुण्यकर्मांची दृष्टी प्राप्त होते आणि आत्मदृष्टीची प्रफुल्लता येते. असा प्रकारचा विचार पण इथे त्यांनी केलाय. ही जी तिसरी भूमिका आहे तर हे तिसऱ्या भूमिकेच्या संबंधीचं वर्णन त्यांनी केलंय. आणि असंगाचे जे दोन प्रकार आहेत आता पुढे ते सांगतायत की एक आहे सामान्य असंग आणि श्रेष्ठ असंग. ह्याचा पण विचार त्यांनी ह्याच्या पुढे केलेला आहे. तो आहे पुढे. पुरे करू का? खूप छान सर. मस्त एक्सप्लेन केलं सर. ते काल अमोलजींनी ज्या पद्धतीने कालची चर्चा केली ना ते इतकं आवडलं मला, खरं तर खरं सांगतो. आणि ते इतकं टोकाला गेलं कालचा तास आपला, एका विशिष्ट लेवल पर्यंत गेला होता. खरं तर मस्त एकदम. काल काल मी उशिरा जॉईन झालो होतो. मस्त आज रिव्हिजन मस्त झालं. सर म्यूट आहे तुम्ही. हा, असंगाचे दोन प्रकार सांगा म्हटलं. व्यवस्थित चालू आहे एकदम. योजना ते सांगणार कोण? एक आहे सामान्य असंग, एक आहे श्रेष्ठ असंग. याच्यामध्ये आज दुपारी मी थोडं वाचन करत होतो. त्याच्यामध्ये सामान्य असंगापेक्षा सुद्धा मला श्रेष्ठ असंगाकडे एका मुद्द्यावरती आणायचंय. आणि तो मुद्दा वाचताना मला वाटलं होतं की अमोल सरांना फोन केला पाहिजे. त्यातला मुद्दा इतका भन्नाट आहे सर. एक खास एक की हा जो श्रेष्ठ असंग आहे ना म्हणजे कोणत्याच प्रकारचा संघ स्वतःला लावून घ्यायचा नाही असा तो असंग. म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे कर्णेंद्रिय त्याचे कर्मेंद्रिय हे तर स्वीकारतच नाही. हे कसलं भारी आहे. म्हणजे त्यांनी स्वतः तुम्ही जे काही काल मुद्दे सांगितले की निरुद्ध अवस्थेपर्यंत तो जो मुद्दा येतो त्याचा तो तिथपर्यंत जातो ना. मूढावस्था, क्षिप्तावस्था, निरुद्ध अवस्थेपर्यंत जातो. अरे क्या बात आहे. आणि तो त्याच्याकडे स्वीकार्यतच नसती अशा मुद्द्यांची. हे याच्यातला मुद्दा कळला. आणि त्यातलं एक वाक्य इतकं भारी आहे की त्याला म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की त्याच्यात की आत्मवस्तू जी आहे तर या आत्मवस्तूच्या संबंधीचा विश्वास पक्का झाल्यावर तो जो करताय ना तो करता स्वतः नसतोच. त्याचं म्हणणं असं आहे की ईश्वरच करताय, मग माझा काय संबंध आहे मध्ये? ईश्वरच करताय असं म्हणल्यावर मला त्यातलं पुढचं वाक्य असं लक्षात आलं की पूर्वजन्मात केलेली सगळी कर्म आणि वर्तमानात केलेली कर्मांचं पण याचा काही संबंध राहत नाही. हे एवढं भारी वाक्य मला सांगतो. अशा प्रकारचं वाक्य त्याच्या नशिबात येणं फार मोठी दिव्याची गोष्ट आहे. कारण मागचं कर्म पण त्याला लागू नाही आणि क्रियामान कर्म पण लागू नाही. आणि असं असतं त्या आणि या सगळ्या गोष्टींचा अभाव त्याच्यामध्ये राहतो. आणि एवढंच काय की त्याच्या मनात असा कोणताही विकल्प येत नाही. अहो विकल्पच कशाला, अशा प्रकारच्या छोट्या शब्दांच्या भावनांना पण दूर फेकतो. कसलं भारी आहे. असं अजिबात जवळ येऊ देत नाही. मला वाटतं श्रेष्ठ असंग हा त्याच्या संबंधीचा आहे. म्हणजे तो पूर्णत्वाकडे चाललेला आहे. म्हणजे आपल्याकडे नेहमी शब्द वापरतात सर्व संघ परित्याग. भाषणापुरतं ठीक आहे हो, पण सर्वसंग परित्यागाच्या संबंधीचा जो भाव मनामध्ये येतो आणि ज्याचं आचरणच तसं होत नाही आणि नवीन कर्म निर्माण होत नाही. क्या बात आहे. अहो नवीन कर्म सातत्याने निर्माण होतो आपल्याकडे आणि त्याच्याकडे कर्मच निर्माण होत नाही. मागचं कर्म तर संपलेलं आहे, पुढचं कर्म निर्माण होत नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थाने तो जीवन मुक्त आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. मस्त सर. लय हिंमत केली. नाही, खूपच छान.
अशी उत्तरं तुम्ही लिहित असाल तर प्रश्नच नाही काय. शब्दसंग्रह आणि शब्दसंपत्ती हा त्यांचा वाचनाचा मोठा हे आहे, देण आहे सरांची. तर आपण आज सुरू करूया. हरिओम सर्वांना. हो सर. त्याच्या पुढे आपण आता सुरू करूया. एक चांगलं काय वाटतं सांगा, की शिकवणाऱ्याला पण समाधान येतं या गोष्टीमुळे. म्हणून मी तुम्हाला आहात तुम्ही तर म्हटलं फायदा घेऊयात आज. कारण समजलं हे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरून आधी शिक्षकाला व्यवस्थित समजतं. ह्याच्यावर आता मला कन्फर्म झालेलो आहे मी. म्हणून मला तो व्हिडिओ ऑन केलेला असला ना कोणीतरी, की मला जरा बरं वाटतं, की हा ठीक आहे आपण दगडांना शिकवत नाही आहोत, कोणाला तरी त्याचा फायदा होतोय असं. आणि व्हिडिओ तर ऑन केला की कनेक्टिव्हिटी तुमच्या सोबत राहते सारखी. एकदम चेहऱ्यावर बऱ्याच गोष्टी समजत असतात. चला, तर आपण हे 35व्या श्लोकापर्यंत आलेलो काल. त्याच्या पुढे आपण जाऊया. संतोष मोद मधुरः सत्कार्यमलपल्लवः चित्तनाला ग्रसन लीन विघ्नकंटक संकटः विवेकपद्मो रूढो अंतर्विचारा अर्कविकासितः फलं फलति असंसंगा तृतीयां भूमिका मिमाम. हा, ह्याच्यात मी आता सर बोलत असताना सहज हे करून ठेवलं. जो योजना पाटील मॅडम आपलं जे हे आहेत भूमिका, यातले पहिल्या भूमिकेचं वर्णन आहे कुठल्या श्लोकात सांगा. श्लोक पण हे करून ठेवा. 12व्या 12व्या हा हा ओके 12व्या. त्याच्यानंतर दुसऱ्या भूमिकेचं वर्णन आहे 14व्या मध्ये आणि तिसऱ्या भूमिकेचं वर्णन आहे 18व्या. कुठे बघितलेलं ते तृतीया, हा 19व्या असंगाम अभिधाम्या. 19व्या मध्ये बरोबर. हा, आता हे साधारण तुम्ही त्या ह्यानं लिहू शकता असं. आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे. संतोष मोद मधुरः, संतोष रूपी सुगंध से मधुर अथवा संतोषजनित हर्ष से मधुर मकरंद वाला. संतोषाची व्याख्या पण आपल्याला पतंजलीमध्ये आहे, व्यासांनी केलेली आहे. आता लक्षात येत नाही. संतोषात्तम सुख लाभा. संतोषातून लाभा, हो, पण तो हे आहे, पण आहे येणार ती त्यावेळी आपल्याला हे आठवेल. तर संतोष म्हणजे काय, तर ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणे. भलेही त्याची इंद्रिय वाईट विषय ग्रहण करत असू देत, त्या क्षणी सुद्धा तो आतून आनंदीच असतो. अशी परिस्थिती ज्या माणसाला असते तो म्हणजे संतोष, किंवा त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा उरत नाही, तो अपेक्षा करणं सोडून देतो. अशा परिस्थितीत तो संतोष या पदाला असतो किंवा संतोषी असतो. संतोष रूपी सुगंध से मधुर अथवा संतोषजनित हर्ष से मधुर मकरंद वाला. उपासना, गुरु शुश्रूषा, श्रवण आदि निष्काम कर्म रूपी निर्मल पल्लवों से युक्त और चित्त रूपी नाल के अग्रभाग में संलग्न हुए रागादि वासनाओं से उत्पन्न अनेक तरह की विघ्न कंटकों से संकीर्ण विचार रूपी सूर्य के विकास को प्राप्त हुआ यह विवेक रूपी कमल हृदय में रूढ़ होकर असंग नामक तृतीय भूमिका रूप फलता है. हे फळ फळाला येतं कशाच्या आधारे. ह्या पहिल्या ज्या 3 भूमिका आहेत ह्या रुजवल्यानंतर हे संतोष रूपी फळ त्याला प्राप्त होतं. तर त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत, तर त्याच्यामधले जे रागादी वासना आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. म्हणजेच हे जे कंटक आहेत ते नष्ट झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्याला काय काय करावं लागलेलं आहे सुरुवातीपासून. म्हणजे अगदी विचार भूमिका, ते दुसरी भूमिका कुठची, पहिली शुभेच्छा, दुसरी विचार. शुभेच्छा, दुसरी विचार, तिसरी
असंग असंग. ह्या तिन्ही भूमिकातलं इथे आलं बघा. उपासना, गुरु शुश्रूषा, श्रवण, निष्काम कर्म, हे सगळे त्यातले हे आले, काय म्हणतात, की पॉइंट्स आले. हे सगळं त्यानं खत म्हणून घातलं आणि मग त्याच्यावर काय झालं, त्याच्यामुळे तर रागादी वासना त्याच्यातून निघून गेल्या आणि विवेकरूपी कमळ फुललं. आता विवेक या शब्दाचा अर्थ काय आहे, जिथे आपण पतंजलीमध्ये बघतो, पतंजली योगसूत्रानुसार विवेकी म्हणजे काय, विवेक ज्ञान. पुरुष आणि प्रकृती हे वेगळे आहेत याचं ज्ञान होणे. ह्याचं ज्ञान होणे म्हणजे विवेक आहे. आता जेव्हा एवढं सगळं सांगितलं आणि पतंजली फक्त काय सांगतात की विवेक ज्ञान प्राप्त करायला पाहिजे, बरोबर. पण इथे मात्र यांनी गुळगुळीत करून सगळं सांगितलं. तो असंगाची लेवल गाठलेली आहे त्यानं. असंग कशाबरोबर असंग, तर तो प्रकृती बरोबरचा असंग असं आपण योगशास्त्रानुसार म्हणू शकतो. प्रकृती आणि प्रकृतीचे सगळे विकार या विषयीचा असंग त्याला होतो. म्हणजेच तो सगळे जेवढे विषय त्याच्यापर्यंत पोहोचतायत किंवा जे विषयामध्ये तो आसक्त आहे ते सगळं टाकून जातो आणि म्हणून हे कमळ फुलतं. कसलं, असंग नामक कमळ. अशा पद्धतीत त्याचा विकास होतो. त्याच्या मनोवृत्तींचा विकास कसा होतो हे त्यांनी उदाहरणानं ह्या 37व्या श्लोकामध्ये हे घेतली, काय म्हणतात त्याला, आतापर्यंतच्या तिन्ही भूमिकांचा आढावाच आढावा आहे. घेतला सगळा. हा, पूर्ण तिन्ही भूमिकांचं सारच सांगून टाकलं. पुढे, समवायात विशुद्धानाम संचयात पुण्यकर्मणाम काकतालीय योगेन, काकतालीय योग असं एक प्रथमोदेती भूमिका, अनेक जन्मों के संचित सकृतों के परिणाम परिपाक तथा इस लोक के पुण्यों के संचय से दैववश पहली भूमिका ही यदि अंकुरित हो गई तो बड़े प्रयत्न के साथ सज्जनों की संगति आदि करके उसकी रक्षा करनी चाहिए, क्योंकि यदि वह कहीं रक्षित रह गई तो फिर वही द्वितीय आदि भूमिकाओं में अनायास परिणत हो जाएगी। इसलिए उसी की रक्षा में अधिक प्रयत्न करना चाहिए, यह उपदेश देते हैं। तत्वज्ञानी पुरुषों के समवाय से यानी दान, मान, भजन आदि उपायों के द्वारा सम्मेलन से तथा पुण्य कर्मों के संचय से दैववश ही पहली भूमिका उत्पन्न होती है। आलं का लक्षात? सर जे नेहमी सांगतात, वैराग्य का येणार, तर त्याला ईश्वराची कृपा असेल त्याला येणार. म्हणजेच आपण जसं म्हणतो की पुनर्जन्म का होतो, याचं उत्तर पतंजलीमध्ये जे सांगितलेलं आहे ते कसं आहे, तर त्याच्या आत्मा जेव्हा किंवा पुरुष जेव्हा मेल्यानंतर त्याच्याबरोबर गठडी घेऊन जातो, ज्याच्यामध्ये काय आहे, तर त्याची कर्मांचा संचय आहे, बरोबर. ज्याच्यामधून संस्कार तयार होतात, त्या संस्कारामधून वासना तयार होतात, वासनांपासून पुन्हा संस्कार तयार होतात. अशा पद्धतीत हे विषचक्र चालू आहे आणि त्यामुळे पुनर्जन्म होत राहतो. आणि त्यानुसार काय काय लागतं, पुनर्जन्म जर झाला तर तो पुनर्जन्म काय घेऊन येतो, तर भोग, जाती, आयु आणि भोग हे 3 गोष्टी बरोबर घेऊन येतो, बरोबर आहे. जे आपल्या हातात नाहीये, जे आपल्या हातात नाही, आपण जन्माला आलो ते आपल्या हातात नव्हतं, पण हे आपल्याला मिळालंय, तर त्याच्यामध्ये जाती, आयु आणि भोग यातला हा तिसरा भोग नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या पुण्यकर्मानुसार आपल्याला योग भूमिका जी प्राप्त होणार आहे आदल्या जन्मीच्या, जसं आपण भगवद्गीतेमध्ये बघितलं, योगारूढ जो मनुष्य आहे तो योगभ्रष्ट झाला जरी तरी पुढच्या जन्मी पुन्हा योगाच्या त्याच भूमिकेला प्राप्त करतो, असं तिथे भगवंतांनी सांगितलं. त्या पद्धतीनं ज्या माणसाला या भूमिकेत गती मिळालेली आहे, अगदी पहिल्या भूमिकेत जरी असला तो या जन्मी, तरी त्यानं ती सांभाळली पाहिजे. पहिल्या भूमिकेवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मला बाबा ह्या गोष्टीत रस आहे, तर त्यानं ती सांभाळावी, असं ह्या
सांगितलेलं आहे. या श्लोकाचा अर्थ हा आहे. ठीक आहे. नाही नाही सांभाळले तर पुन्हा कर्माशयाचं गाठोडं बांधणार पुन्हा तो. कर्माशयाचं गठोडं बनणारच. पुन्हा तो योगमार्गावरची वरची पायरी चढू शकणार नाहीये. पुन्हा खाली येऊन पुन्हा वर. हा, खाली येऊ शकतो किंवा तिथेच राहील कदाचित. काय त्यानं जर व्यवस्थित त्या मार्गाने प्रयत्न नाही केले तर. आता हे जे भोग आपल्या वाटेला येणार आहेत ते तुमच्या अगोदरच्या जन्माच्या पुण्यामुळे आहेत आणि या जन्मात केलेल्या पुण्यामुळे सुद्धा आहेत. ते कर्म तुम्हाला भोग जे देणार आहे ते या पद्धतीचं असणार आहे. वैराग्य प्राप्त करून देण्यासाठीच्या ज्या भूमिका आहेत त्यातल्या पहिल्या भूमिकेवर जरी तुम्ही आलात कर्मधर्म संयोगाने असं म्हणता येईल, तुमच्या पूर्वसंचित पुण्यामुळं किंवा या जन्मीच्या पुण्यामुळं, तर ती भूमिका तुम्ही धरून ठेवली पाहिजे. त्याच्या पुढे आपल्याला अग्रसर केलं पाहिजे. तर दैववश कहीं पहली भूमिका उत्पन्न होती है, हे लक्षात घ्यायचं. पुढे भूमी ही प्रोदित मात्रा तय अमृताः अंकुरिकेव सा विवेकेन अंबुसेकेन रक्षा पाल्या प्रयत्नतः थोड़ी सी शुभ्र वृत्ति में उन्मुख होने के कारण मेघों से अंकुरित भूमि की तरह तत्वज्ञानियों से अंकुरित उस प्रथम भूमिका की प्रतिदिन विवेकोपदेश रूपी जल से सिंचन से इस तरह प्रयत्नपूर्वक रक्षा और पालन करना चाहिए कि वह म्लान न होने पाए. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. जर तुमच्यामध्ये हा अंकुर तुम्हाला दिसतोय, जो पावसाळ्याचे पहिले ढग जेव्हा चालू होतात त्या पहिल्या ढगाला वातावरणामध्ये बदल काय होतो, तर वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण वाढायला लागतं. हे सगळीकडेच होतं. कोकणात तर भयानकच आम्हाला जाणवतं, पण आमच्याकडे ह्युमिडिटी 98% वगैरे जाते जेव्हा पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा. तसंच लातूरला पण असेल असं मला वाटतं, कारण वरती ढग आले की खाली हे व्हायला लागतं, ह्युमिडिटी प्रमाण साठायला कमी लागते थोडं पण वातावरणात. आहे. हा, मग ती ह्युमिडिटीच्या बरोबर ना त्यावेळी जर तुम्ही बिया रोवल्यात तर त्या लगेच अंकुरित होतात. पाऊस एकदा धबाधबा पडायला लागला की मग नाही अंकुरित करून चालत. अळी घालणे म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? कारली, पडवळ, काकडी हे त्या सीझन मध्ये घालण्याची हे आहेत, काय भाज्या आहेत. धूळ पेरणी म्हणतात आमच्याकडे. हा, मग धूळ ते पेरणी. जे धूळ असतात पेरणी, बरोबर. हा, तर ते स्वतःच अंकुरित होतात अशा परिस्थितीमध्ये. का? तर त्यांना माहिती आहे की आता पुढे पाऊस येणार आहे आणि आपलं वाढ होणार आहे, आणि त्या ह्युमिडिटीवर ते स्वतःला अंकुरित करून घेतात. तशा पद्धतीत आपल्यामध्ये जर हा अंकुर छोटा जरी फुटतो आहे, त्या अंकुराचं तुम्ही काय कशाने जलसिंचन करा, तर विवेक रूपी जलसे, विवेक उपदेश रूपी जलसे. मग तुम्ही स्वतःला या मार्गामध्ये प्रवृत्त करा. जो उपदेश करणारा मनुष्य आहे त्याच्याकडे तुम्ही जा, त्याचा उपदेश घ्या. म्हणजे सज्जनांची संगती तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून हा अंकुर तुमचा मरणार नाही. त्याचं पालन करा. वह म्लान न होणे पाय, हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं. ये ना ते ये ना आपल्याला शेषो आपल्याला शेनो. हा नेहमी सर सांगतात, आपले राम सर नेहमी सांगतात की तुम्ही हा योगाला आले याचा अर्थच असा आहे की हा तुमचं काहीतरी मागता आहे. मग आहे. तुम्ही त्याला का बरं म्लान होऊ देता? मग करा अभ्यास, करा, वाचा, हे हा, करा. आवश्यक आहे. म्हणजे त्याला खतपाणी आपण घातलं पाहिजे, एवढं नक्की. आता प्रत्येकाची फील्ड बघा इथे वेगवेगळी आहे. प्रत्येकाची फील्ड वेगळी आहेत. तरी पण जे आज लेक्चर अटेंड करतायत त्यांच्या दृष्टीनं आजपासून 3 वर्षापूर्वी हे असं काहीतरी लोक समोर आपल्या बोलतील आणि ते मी ऐकेन असं वाटलं होतं का? इथे 4 जण तरी उपस्थित आहेत. नाही. नाहीच. म्हणजे ही श्रद्धा जोपासणे हे ऑटोमॅटिक होतंय. कुठून खरे. तरी हो. ही श्रद्धा मनामध्ये निर्माण होणे हे फार आवश्यक आहे. पुढे
ये नांशेनो अंशेनो अंशेन उल्लसतेषा विचारेणोदयं नयेत् तम एव उदिनं यत्मात् कृषिबल इवांकुरम। शुभेच्छा नामक यह पहली भूमिका 4 साधनों के माध्यम वैराग्य रूपी या शांत्यादि रूपी जिस अंश के सर्वप्रथम अंकुरित होकर उल्लसित होती है उसी अंश को बड़े यत्न के साथ प्रतिदिन अभिवृद्धि में ऐसे पहुंचाना चाहिए जैसे कृषक धान आदि के अंकुर को अभिवृद्धी में पहुंचाता है। त्याला खत पाणी घातलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते वाढणार नाही। आता इथे 4 साधनों के माध्यम याचा अर्थ मात्र आपल्याला कळलेला नाही, सरांना विचारायला लागेल। येन अंश किंवा पुढे येईल पुन्हा. हा कदाचित येईल। एषा हि परिमृष्टान्तरन्यासां प्रसवैकभूः द्वितीयां भूमिकां यत्नात् तृतीयां प्राप्नुयात् ततः। अंतःकरण में विचार द्वारा उदय को प्राप्त हुई यह पहली भूमिका ही अन्य भूमिकाओं की उत्पत्ति का स्थान बन जाती है। इसी भूमिका के कारण द्वितीय और तृतीय भूमिका को भी यत्न से विवेकी पुरुष प्राप्त कर सकता है। आता सुरुवातीलाच काय सांगितलं की पहिल्या भूमिकेत जर तुम्ही आला आहात ते कसे येणार आहात तर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे किंवा या जन्मी केलेल्या पुण्यांच्या संचयामुळे तुम्ही पहिल्या भूमिकेत मध्ये जर पडला आहात तर तुम्ही ती ईश्वर कृपा आहे असं समजा आणि तुमच्या विवेक ज्ञानाने तिला जपा, डेव्हलप करा, विवेक त्याच्यातून ज्ञानामध्ये पुढच्या भर उत्पत्ती करा. घाला। त्याच्यासाठी तुम्ही हे करा, कोणाचं सज्जनांचं प्रवचन ऐका किंवा उपदेश ऐका, ज्याच्यामुळे तुमचा विवेक ज्ञानरूपी खत हे त्याला मिळेल आणि त्या शेतकऱ्याप्रमाणे त्याची काळजी घ्या आणि तो अंकुर वाढवा। तो जर तुम्ही त्याला योग्य खत पाणी घातलं तर तुम्ही ऑटोमॅटिकच विचार आणि पुढचं असंग ह्या पायऱ्या गाठणार आहात, ते स्वतःच वाढणार आहे। जर तुम्ही विवेकरूपी ज्ञानाचं खतपाणी तयार केलं आणि घातलं की या 2 भूमिकांमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक अग्रसर होणार आहात असं त्यांनी सांगितलं। याच्यातूनच इसी पुढच्या 2 भूमिका के भूमिका कारण उत्पन्न होतात. द्वितीय और तृतीय भूमिका को भी यत्न से विवेकी पुरुष प्राप्त कर सकता है। म्हणजे पहिली भूमिकेमध्ये प्रवेशित होणं हे आवश्यक आहे, त्यानंतर स्वतः थोडे जरी प्रयत्न केले तरी तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेला प्राप्त करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे। श्रेष्ठा असंगता एषा तृतीया भूमिका अत्रही भवती पोंझिताशेष संकल्प कलनहा पुमान। हे श्री रामचंद्र जी, यही श्रेष्ठ असंग नामक तीसरी भूमिका है। इस भूमिका में वर्तमान पुरुष संपूर्ण संकल्प की कल्पनाओं से शून्य हो जाता है। तर मागच्या लेक्चर मध्ये नाही, ते तुमचं लेक्चर नव्हतं बरोबर, मागच्या पण लेक्चर मध्ये मी हे सोडून दिलेलं ते लोकांना विशिष्ट प्रज्ञा प्राप्त झाल्याशिवाय, योग्याची विशिष्ट प्रज्ञा प्राप्त झाल्याशिवाय पुढच्या भूमिका प्राप्त होणार नाही। विशिष्ट प्रज्ञा प्राप्त झाल्याशिवाय प्रत्यक्ष होणारच नाहीये। आता ही जी प्रत्यक्ष किंवा प्रज्ञा प्राप्त होणार आहे त्याच्याविषयीचं साधारण आता इथे सुरू झालं। तिसरी भूमिका जी आहे त्याच्यामध्ये सर्व संकल्प संन्यासो। आता हे वर्णन तुम्हाला कुठे मिळालंय आठवतंय? सर्व भगवद्गीतेमध्ये. संकल्प प्रतिष्ठिता. संन्यासी। हा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हा, संकल्प संन्यास. हा, बरोबर की नाही? मग हे तिथे लावा, सहाव्या ह्याच्यात पण आहे आणि चौथ्यामध्ये प्रज्ञाविषयी म्हणजे योगी काय होतो, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याला आपण काय म्हटलेलं आहे आठवतंय का? स्थित प्रज्ञा।
हो, युक्ताहार हा. विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. म्हणजे हे भूमिका आणि तिथे त्याच्यामध्ये सांगितलेला जो स्थितप्रज्ञ आहे तो आणि हा सेम आहे हे लक्षात घ्या. पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता ह्या गोष्टी, असं नाही आहे की नाही लिहिता येणार, कारण हे सिलेबसला आहे आपल्याला. त्यामुळे एकमेकाला आपण कोरिलेट करायचं आहे ह्या गोष्टी. आणि बरोबर तीच लाईन सुरू आहे त्याच अर्थाने सगळं. त्याच तस्य अर्थाने म्हणजे इथे बघा प्रज्ञा संकल्प असं आहे. प्रज्ञाशी संदर्भित आहे, म्हणजे त्याचा संदर्भ इथे आहे. तर इस भूमिका में वर्तमान पुरुष संपूर्ण संकल्प की कल्पनाओं से शून्य हो जाता है. आता इथे त्यांनी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता हा आपण गर्भित अर्थ भगवद्गीतेनुसार काढला. सर्व संकल्प संन्यासी. आता त्याच्यामध्ये आपण उदाहरणं काय काय बघितलेली बघा आठवून. तर त्यांनी उदाहरण काय काय दिलेलं, तर दगड धोंडे माती आणि सोनं लोखंड हा यांना तो मृत्तिके समान समान. सगळं नजरेने सारखं. बरोबर. शोक हम्म. आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी आनंद. त्याच्यासाठी समान असतात. सारखेच. ही गोष्ट आपण त्यावेळी बघितलेली होती. याचाच अर्थ काय आहे, तर सुख तो दुःख समीकृत. हा आनंदालाही जवळ करत नाही आणि दुःखालाही जवळ करत नाही. दुःखालाही म्हणजेच जवळ काय, करत. असंग. कोणाचा म्हणजेच संग करत असंग नाही. आहे. आलं का लक्षात? म्हणजेच ही तिसरी भूमिका जी असंग ती पटली आपल्याला. भगवद्गीतेमध्ये सुद्धा ह्याचं वर्णन आहे असं म्हणता येईल. पुढे मूढस्या असत्कुलोत्थस्य. आता मूढाचं वर्णन करतायत, मूढाचं विचारतायत ते की असत्कुलो असला आणि मूढ असला, प्रवृत्त असला, प्रवृत्त मार्गावर, निवृत्त मार्गावर नसलेला, अधमस्य च अधम आहे, अप्राप्य योगी संगस्य कथम उत्तरणं भवेत. सेम प्रश्न अर्जुनाने जो विचारलेला होता तोच प्रश्न श्रीरामांनी विचारलेला आहे, फक्त थोडेसे शब्द बदलून विचारलेला आहे. कसं विचारलंय बघा. याची गंमत कशी आहे पहा सर, पण मला आता एक आणखीन लक्षात आलं की हा. आधी प्रभू रामचंद्र या रूपात होते, म्हणजे जे प्रत्यक्ष विष्णू रूप ते रामचंद्रांचं रूप आहे आणि ते विचारतात, आणि इकडे भगवान कृष्ण त्याचे उत्तर देतो महाभारतामध्ये. हा होय, हे खरं आहे. हे भगवान असतकुल में उत्पन्न, कामोपभोग के लिए प्रवृत्त, अधम तथा योगियों के संग को न प्राप्त किए हुए मूढ़ पुरुष का उद्धार कैसे होगा. हा प्रश्न त्यांनी विचारला. जो मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मार्ग त्यांनी सांगितले सुरुवातीला, त्यातल्या प्रवृत्तीमध्ये जो अडकलेला आहे त्याचं कसं काय चांगलं होईल, कसं भलं होईल त्याचं, आणि तो परत कसा असंगामध्ये, म्हणजे जो त्याला संघ पण चांगला नाहीये, त्यानंतर तो असत्कुलोपन्न आहे. म्हणजेच काय आहे इथे समजून घेण्यासारखं, असत्कुलोपन्न म्हणजे त्यानं पूर्वीजन्मीचं कर्म सुद्धा वाईटच केलेलं आहे, म्हणून त्याला जाती आयुभोग मधला जाती वाईटच मिळालेली आहे, कुलोत्पन्न. त्यानंतर अधम तथा योगियों के संग को न प्राप्त किया हुआ, म्हणजे जो ह्याला पण प्राप्त झाला नाही, कशाला, पहिल्या भूमिकेला पण योगसंगतीला. प्राप्त झालेला नाही, असा जो कोणी आहे त्याचा उद्धार कसा होणार. हे भगवान सॉरी एकामथ द्वितीयां वा तृतीयां चेतरां च वा आरूढस्य मृतस्याथ कीदृशी भगवान गतिः. हे भगवान पहली, दूसरी, तीसरी तथा अन्य किसी भूमिका में आरूढ़ होकर मर गए प्राणी की कैसी गति होनी चाहिए. सेम हे भगवद्गीता क्वेश्चन. सुरू आहे. सेम क्वेश्चन अर्जुनानं तिकडे भगवान श्रीकृष्णांना विचारलेला होता की योगारूढ असताना जर मृत्यू आला किंवा तो योग मार्गावरून भ्रष्ट झाला तर त्याची कांगती कृष्ण गच्छती, असा प्रश्न तिथे पण विचारलेला आपल्याला दिसतो. आता वसिष्ठ उवाच मूढस्य आरूढो अस्य आरूढोषस्य आरूढदोषस्य तावत् संस्कृती रातता यावत् जन्मांतरशतैः काकतालीय योगतः अथवा
साधु संगत्या वैराग्यम वैराग्यम न अभ्युदय अभ्युदेति ही प्रवृद्ध रागादि दोषों वाले मूढ़ पुरुष को काकतालीय योग से यानी दैवगती से, काकतालीय योग म्हणजे दैवगती म्हणजेच काय, तर जे पापपुण्याच्या हिशोबाने आपल्याला जन्म मिळतो तो दैवगती म्हणायला पाहिजे. त्याचा हिशोब कोणीतरी लिहिलेला असेल सीसीटीव्ही लावून, आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे सीसीटीव्हीला चित्रगुप्त. चित्रगुप्त. ते कोणीतरी मला उदाहरण पण छान दिलेलं, चित्र आणि गुप्त याचा जर तुम्ही चित्र म्हणजे आपलं चित्र काढून ठेवतो तो, आणि ते गुप्त आपल्याकडे ठेवतो आणि मग त्याचा हिशोब लावतो. ते त्याच्यासाठी त्यानं सीसीटीव्ही बसवलेले आहेत. असं. तर या त्याचा दैवगति ने सैकड़ों जन्मों के बाद जब तक अपने विचारों से या साधुओं की संगति से वैराग्य उत्पन्न नहीं हो जाता, तब तक उसका वह विस्तृत संसार रहता ही है. मूढ हा त्याच्याच मध्ये म्हटलेला आहे. बरोबर आहे. कारण दोनच भूमिकामध्ये समाधी होऊ शकते, एकाग्र आणि निरुद्ध. योग समाधी फक्त दोघांनाच म्हटलेली आहे. बाकी सगळ्या अवस्थांमध्ये समाधी असते, परंतु योगच समाधी फक्त एकाग्र आणि निरुद्ध मध्येच सांगितलेली आहे. आता जो हा मूढ आहे तो असंग म्हणजे त्याचा संग पण चांगला नाहीये, त्याला वैराग्य उत्पन्न होण्याची शक्यताच नाही. मग तो काय असेल, तर विषय प्रवृत्त असेल, म्हणजेच तो संसारातून सुख मिळवण्याच्या पाठी लागलेला असतो आणि तो प्रवृत्ती नामक दोषामध्ये अडकलेला आहे. तो निवृत्ती मार्गाकडे गेलेला नाही. मग तो काय म्हणजे करेल, संप्रज्ञात असंप्रज्ञात समाधीचाच टप्पा असा. हा, तो वारंवार जन्म घेत राहील आणि जोपर्यंत त्याला याची साधू संगती होत नाही किंवा आपल्या विचारांमध्ये त्याच्या बदल होत नाही, तोपर्यंत तो विविध जन्म घेत राहील. सैकड़ों जन्मों के बाद विस्तृत संसार में ही डूबा रहता है. पुढचा, वैराग्य अभ्युदिते जंतोर अवश्यम भूमिकोदयः ततो नश्यति संसार इति शास्त्रार्थ संग्रह. वैराग्य उत्पन्न हो जाने पर प्रथम भूमिका का उदय प्राणी को अवश्य होता है और तदनंतर उसका संसार नष्ट हो जाता है. कारण मागच्या वर्षी आपण संसार कसा उत्पन्न होतो ते बघितलं. संविद आपल्या प्राणांची गती असते, त्याच्यावर मनाची गती अवलंबून आहे आणि मनाच्या गतीमुळे संविद उत्पन्न होतं, म्हणजे संसार उत्पन्न होतो, हे आपण बघितलेलं आहे. और तदनंतर उसका संसार नष्ट हो जाता है. यही शास्त्रों के अर्थों का संग्रह है. अनेक शास्त्रांमधून सर्व शास्त्रांमधून ज्ञान त्यांना देत आहे. सर्व शास्त्रांचा हा संग्रहामध्ये हेच सापडतं असं त्यांनी सांगितलंय. शास्त्रों का परम सिद्धांत है. सर्व शास्त्रांमध्ये हा आपल्याला गोष्ट मिळणार आहे. योग भूमिकयोत्क्रांत जीवितस्य शरीरिणः भूमिकांशाश अनुसरेण क्षीयते पूर्वदुष्कृतम. आता प्रथम वगैरह ज्या भूमिका आहेत, भूमिकाओं में पहुंचकर अपना जीवन उत्सर्ग करने वाले प्राणी का भूमिकाओं के उत्कर्ष के अनुसार ही पूर्व जन्म का दुष्कृत नष्ट हो जाता है. म्हणजे भूमिकामध्ये जसजसं ते अग्रेसर होत जातील तसतसं त्याचा पूर्वजन्माचं दुष्कर्म हे काय नष्ट होत जाईल. म्हणजेच ही जी भूमिका आहेत, या भूमिका एकावरच्या एक आहेत हे तर नक्की आहे. एका पुढची एक एक भूमिका आहे. आता याचा अर्थ काय आहे, तर हे पण समजून घेणं आवश्यक आहे की जसं आपण जाती आयु भोग हे समीकरण लावलेलं आहे, तर जितका तो भूमिकेमध्ये अग्रेसर होईल तेवढा, समजा ह्या जन्मामध्ये त्याला सगळंच काही नाही जमलं, त्याला फक्त
शास्त्रार्थ कळायला लागला, परंतु श्रद्धा उत्पन्नच झाली नाही, तर पुढच्या जन्मामध्ये श्रद्धा कदाचित उत्पन्न होईल. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्याला कदाचित कोणतरी उपदेश करणारा योग्य माणूस भेटेल. त्याच्या पुढच्या जन्मात काहीतरी आणि चांगलं होईल. अशा पद्धतीनं क्रमानं तो जाणार आहे. म्हणून इथे सांगितलं आहे की भूमिकाओं के उत्कर्ष के अनुसार ही पूर्वजन्म का दुष्कृत नष्ट हो जाता है. जोपर्यंत म्हणजे तो पहिले जे हा सर म्हणजे पहिले जे 3 टप्पे आले विस्ताराने आणि श्रेष्ठ असंगाकडे गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा सर्वसामान्यांची आठवण झाली आणि पुन्हा ही गाडी एका फ्लॅट पोस्चर वरती आली हा, कारण का चर्चेला. हा. चर्चेला आली कशी, तर मध्ये श्रीरामानी प्रश्न विचारला. भूमिका ते तीनही सांगत होते आणि त्याच्यामध्ये असंग भूमिकेपर्यंत आले. असंग भूमिकेमध्ये त्यांनी काय सांगितलं की जे मूढ असतात त्यांच्यामध्ये हे आपल्याला मिळत नाही बघायला. ते ह्या देवप्रवृत्त गोष्टींमुळे अडकतात आणि संसारातच अडकून राहतात. म्हटल्यानंतर मग श्रीरामांनी त्यांना प्रश्न विचारला की मग त्या मूढांचं काय होतं, किंवा जर एखादा प्राणी भूमिकामध्ये घुसून आरूढ झाला नाही तर मग त्याचं काय होतं, असा प्रश्न मध्येच विचारला. म्हटल्यानंतर मग त्यानं परत प्रवृत्ती आणि निवृत्ती यातलं प्रवृत्तीकडे कसा असतो माणूस आणि त्याचं काय होतं हे सांगितलं परत एकदा. ठीक आहे. आता ते इथपर्यंत आलेत की भूमिकाओं के उत्कर्ष के अनुसार ही पूर्वजन्म का दुष्कृत नष्ट हो जाता है. याच्यात आपण समजून घ्यायचं काय आहे, तर जेव्हा दैवगतीमुळे जाती आणि आयु भोग हे 3 गोष्टी मिळणार आहेत, त्या 3 गोष्टी या त्याच्या पूर्वजन्मीच्या भूमिकेनुसार असणार आहेत. समजा तो भूमिका पहिल्या भूमिकेमध्ये असेल आणि त्यानं मिक्सचर जगला, पहिल्या भूमिकेमध्ये जर असला शुभेच्छा या भूमिकेमध्ये, तर तो भटकल्यासारखा भटकणारच आहे. तो शास्त्र म्हणजे काय जाणून घेण्यातच त्याचं आयुष्य जाईल, किंवा हे सगळं काय आहे नक्की, कारण त्याला श्रद्धा अजून उत्पन्न व्हायचीच आहे. म्हटल्यानंतर तो त्याच्या बरोबरची पापपुण्याची कर्म सगळी करणारच आहे. म्हणजे त्याचं परत गाठोडं तयारच होणार आहे कर्माशयाचं. म्हटल्यानंतर तो परत पुढच्या जन्मी कुठेतरी जन्म घेणारच आहे. पण त्याला जो जाती मिळणार आहे त्याच्यामध्ये ही सोयच असणार आहे की त्याला त्याच्या पुढच्या भूमिकेत जायची सोय असेल. अशा पद्धतीनं पूर्वजन्माचं दुष्कृत नष्ट हो जात आहे हे समजून घ्यायचं आहे. हळूहळू तो शुद्ध होत जाणार आहे. ततः सुरविमानेषु लोकपालपुरेषु च मेरुपवन कुंजेषु रमते रमणी सखा तदंतर वह योगी देवताओं के विमानों में, लोकपालों के नगरों में तथा सुमेरु पर्वत के उपवनों की झाड़ियों में रमणियों को साथ लेकर खूप रमण करता है. याचा अर्थ स्वर्गादी सुख त्याला प्राप्त होतात. जेव्हा त्याची दुष्कर्म नष्ट होतात त्यावेळी स्वर्गाची सर्व सुख त्याला प्राप्त होतात. आता इथे तर परत गंमतच झाली. गंमत आता झाली. त्यांनी समजा पुन्हा सुमेरू पर्वत अप्सरामध्ये रमला की परत त्याचं खाली येणार. हा, खाली येणार. आलं ना लक्षात. तर हे सांगण्यासाठीच सांगतायत हे सगळं की मूळ जो आहे त्याला सुद्धा ह्या सगळ्यातूनच जावं लागणार आहे. जसं पतंजलींनी सगळं 3ऱ्या अध्यायात जाऊन सांगितले की एवढा सगळा अभ्यास केलात की तुम्हाला सगळंच मिळणार आहे, सिद्धी प्राप्त होणार. सगळ्या सिद्धी प्राप्त होणार आहेत. आणि मग त्यांचा असंग जेव्हा तुम्ही करायला शिकाल तेव्हा तुम्ही आणि पुढच्या पायरीवर जाणार आहात. मग परवैराग्य प्राप्त होणार आहे आणि मग त्याच्या पुढे समाधी. मग आता इथे त्यांनी सांगितलं की देवताओं के विमानों में घुमने का, हे म्हणजे विमान मिळतील फिरायला. त्यानंतर लोकपालो म्हणजे जिथे सगळं सुख सुविधा आहेत अशा ठिकाणी. त्यानंतर सुमेरू पर्वत के उपवनों की झाड़ियों में रमणियों के साथ घुमना. हे सगळं काय झालं, परत सुख सुख त्याला किंवा भोगाकडे. म्हणजे भोगाकडे अष्टसिद्धीसारख्या अष्टसिद्धी अडथळा तर नाही ना हा? अष्टसिद्धी प्राप्त झाल्यानंतर योगी जसं त्याच्यात भरकटतो तसं याच्यामध्ये पण तो भरकटत नाही ना मग? तसाच सांगतोय ना. मग त्या सिद्धी एकदा प्राप्त व्हायला लागल्या की तो भरकटायला सुरुवात होऊ शकते
आणि योगी सुद्धा तिथे जाऊन भरकटलेले अनेक असतात. ततः म्हणजे सकृत संभारी हे वरती जाऊन भरकटणं झालं. योगी पण ततः सिद्धी प्राप्त सकृत झाल्यावर संभारे भरकटतात ना. काय ते योगी पण सिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतरच भरकटतात. तोपर्यंत हो त्या स्टेपला जातातच ना. हा, पण ते परत या दुसऱ्या जन्मात पदावर यायला. भरकटतात पृथ्वीवरच. हे वर जाऊन भरकट. ततः सकृत संभारे दुष्कृते च पुराकृते भोगजाले परीक्षीणे जायन्ते योगिनो भुवि शुचीनां श्रीमतां गेहे गुप्ते गुणवतां सतां जनित्वा योगमेवेते सेवन्ते योगवासिताः। उसके बाद पुनर्जन्म में किए गए पुण्यों और पापों का भोग समूहों के द्वारा नाश हो जाने पर वे योगी लोग पवित्र गुणवान और लक्ष्मी पात्र सज्जनों के सुरक्षित घर में जन्म लेते हैं और जन्म लेकर ये लोग योग की वासना से वासित अंतःकरण वाले होने के कारण योग का ही सेवन करते हैं। आलं ना, परत गाडी व्यवस्थित त्यांनी रुळावर आणून ठेवली. जे आपण जोडत आहोत ते बरोबर आहोत, जाती आयुभोग या हिशोबाने. पुढे आता ह्याच्यावर काय डिस्कशन करू? फार काय गरज नाही मला वाटतंय. समजलंय ना? का मराठीत बोलू मॅडम? बोलू, ओके. एकदा सांगा सर. आता त्याला काय काय मिळालं बघा. त्याला स्वर्गाची सुख मिळाली, विमानात बसून फिरायला मिळालं, हे सगळं त्याला मिळालं. कशामुळे? तर तो या जन्मामध्ये जे काय त्याला थोडस कर्म पुण्य प्राप्त झालं त्याच्या हिशोबाने त्यानं ती सुख उपभोगायला तिथेही सुरुवात केलेली आहे. परंतु अंकुर त्याच्यामध्ये आला, थोडासा का होईना पण आलेला आहे. तर या भोगांचा तो भोग घेणार, त्याला जे भोग त्याच्या वाटेला आले त्याचे आता पुण्य जर त्यानं केलं तर त्याला पुण्याचे भोग तर मिळणारच आहेत, बरोबर आहेत. मग त्या भोगाच्या हिशोबाने त्याला जन्म दिला जाईल पुढच्या. आणि तिथे भगवद्गीतेमध्ये व्यवस्थित त्यांनी सांगून ठेवलं की एक तर श्रीमंताच्या घरी किंवा योग्याच्या घरी जन्म मिळेल असं सांगितलं, बरोबर. आता श्रीमंताच्या घरी म्हणजे काय? तर सुरक्षित स्थान, जिथे तो स्वतः अभ्यास करू शकतो, त्याच्यासाठी पैसा हा मॅटर करत नाही किंवा पोटाची चिंता हा त्याच्यासाठी विषय नसेल. आणि योग्याच्या घरी काय असेल? तर घरातच ज्ञान देणारा माणूस असेल आणि तो सर्वात श्रेष्ठ जन्म सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीत तो पुनर्जन्म भोग समूहों के द्वारा नाश हो जाने पर वे योगी लोग पवित्र गुणवान और लक्ष्मी पात्र सज्जनों के, हे सगळ्यात वाक्य महत्वाचं आहे. लक्ष्मी पात्र जरी असला म्हणजे श्रीमंत असला तरी तो काय असेल? सज्जन असेल. अशाच्या घरी सुरक्षित घर में जन्म लेते हैं और जन्म लेकर ये लोग योग की वासना से वासित अंतःकरण वाले होने के कारण त्यांना काय झालेलं आहे? अंकुर जडलेला आहे, योगाचा अंकुर जडलेला आहे. आता ते पुढच्या भूमिकेमध्येच पाऊल ठेवणार आहेत, कारण त्यांच्यासाठी भूमी पण तयार झालेली आहे. जातीच त्यांची अशा पद्धतीत दिलेली आहे की ते सज्जन लोकांच्या घरीच जन्माला येतील. म्हणजे त्यांच्यावर संस्कार करणारे जे त्यांचे वडीलधारी लोक असतील ते त्यांच्यावर योगाचे तसेच संस्कार करतील आणि त्या संस्कारांनी पुढे तो कसा होईल? योग काही सेवन करते हैं, त्यांचा योग योगामध्येच मार्गावर चालू. प्रवृत्ती होते. योगामध्ये प्रवृत्ती होते. म्हणजे तत्र जितेंद्र अभिषेकींच्या घरामध्ये शौनक अभिषेकींचा जन्म झाला तशा पद्धती. हा, वसंतराव देशपांडेंच्या घरात राहुल देशपांडे. तत्र प्राग्भावना अभ्यस्त योगभूमी क्रमं बुधाः स्मृत्वा परिपतन्त्यु उच्चैरुत्तरम भूमिका क्रमम. आता ह्याच्या पुढे तो उच्च भूमिकेकडे जाईल. वहां पर पुनर्जन्म में की गई भावनाओं के अभ्यस्त हुए योग भूमिकाओं के क्रम का स्मरण करके
वे बुद्धिमान लोग आगे के भूमिका क्रम का खूब अभ्यास करने लग जाते हैं. ठीक आहे. जशी आपली आज पोझिशन आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांचीच हीच पोझिशन आहे. आपण इथे येऊ असं आपल्याला कोणालाच वाटलेलं नव्हतं. तरी पण आलोच की नाही. म्हणजे ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आता आपलं काम काय आहे, तर इथे ह्यांनी सांगितलेलं काम आहे. काय काम आहे, तर त्यानं हे जो अंकुर आहे त्याला मरायला न देता त्याला खत पाणी घालणे हे आपलं काम आहे. आणि बुद्धिमान हे जे पहिल्या पूर्वजन्मीच्या योग भूमिकामध्ये जे काही त्यांनी शिकलेलं आहे किंवा जिथपर्यंत ते योग मार्गावर पोहोचलेले आहेत, त्याचं स्मरण त्याला या जन्मी होतं आणि त्या स्मरण योग्य वेळी होतं असंच म्हणायला लागेल. योग्य वेळी त्याला ते स्मरण होतं आणि त्या अनुषंगाने तो पुढे मार्गाक्रमण करण्यासाठी भरपूर अभ्यासाला पाठी लागतो. भूमिका तृतीयम तु एतद राम जागृत इति स्मृतम यथावत भेदबुद्धेदम तज्जागृत इति दृश्यते. हे श्री राम, ये पूर्वोक्त तीनों भूमिकाएं जागृत कही गई है, क्योंकि इन तीन भूमिकाओं में यथावत भेद बुद्धि रहने से यह संपूर्ण दृश्य समूह उस जागृत काल की तरह ही दिखाई पड़ता है. हा सगळा जो दृश्य समूह म्हटलंय त्यांनी, कारण का तर ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतायत, वर्तमान आहेत. म्हणजे आपण आता बोलतो आहोत या सगळ्या विषयी, म्हणजे ही लक्षणं आपल्याला दिसण्यासारखी आहेत. दृश्य हा सगळा कारभार जो आता 3 भूमिकांमध्ये सांगितला हा दृश्य कारभार आहे आणि याच्यामध्ये आपण भेद करू शकतो, लक्षणानुसार भेद करू शकतो. जागृत कही गई है क्योंकि इन भूमिकाओं में यथावत भेद बुद्धि रहने से यह संपूर्ण दृश्य समूह उस जागृत काल की तरह ही दिखाई पड़ता है. जागृत काल की तरह ही दिखाई पड़ता है म्हणजेच आपल्याला हे सगळं आपल्यातलं जे काही परावर्तन आहे हे आपण याच्यामध्ये भेद करू शकतो की याच्यामध्ये हे भूमिका तयार झाली आहे, याच्यामध्ये ही भूमिका तयार झाली आहे, याच्यामध्ये ही भूमिका तयार झाली, असं आपण जागृत समजू शकतो. उदयती म्हणजे सर, योग. हो, ओके, एकच मिनिट घेतो फक्त. हा. याचा तुम्ही मगाशी म्हणले तसे याचा अर्थ असाच आहे की प्रत्येकाने आता हा अभ्यास करताना सुद्धा आपल्या मनातल्या किंवा अंतःकरणात जाणून घ्यावं की आपण काय लेवलला आहोत आणि आपल्याला म्लान न होऊ देता पुढे जायचंय. पुढे जायचं आहे. जर प्रगती करायची आहे तर तुम्हाला भूमिका जाणून घेतल्या पाहिजेत आणि आपण कुठे आहोत याचा आढावा घ्यायला पाहिजे. पुढच्या जन्मामध्ये काय सज्जनाच्या करायचं आहे हे पैशावाल्याच्या पण घरी जन्म घेण्याची तयारी. हा, पुढे जायचंय म्हणजे काय करायचं हे पण त्यांनी तिथे दिलंय. हो. प्रत्येक भूमिकेमध्ये ते पण दिलंय की आता पुढे काय करायला पाहिजे. म्हणजे पुढच्या भूमिका आजपासून प्राप्त काय करा. करायचं हे पण. हा. थोडक्यात आता आपण वानप्रस्थाच्या आसपास आहोत. मार्ग तरी दिसलाय किमान. हा. किमान मार्ग तरी दिसलाय. उदेती घरचे योगे कार्य युक्तानाम. शिल्लक येत अजून आमचे. हा. होत राहते ते. उदेति योग युक्तानाम अत्र केवल मार्यता यां दृष्ट्वा मूढ़बुद्धीनाम अभ्युदेति मुमुक्षुता. इन तीनों भूमिकाओं में योगयुक्त पुरुषों को केवल पूज्यता उदित होती है, जिसे देखकर यद यद आचरति श्रेष्ठः, इस न्याय से मूढ़ बुद्धि पुरुषों को भी मुक्त होने की अभिलाषा उत्पन्न हो जाती है. बरोबर. असे जेव्हा लोक मुमुक्षु लोकांना बघितलं की ह्या मूढ लोकांच्या मध्ये पहिली भूमिकेचा उदय होतो. हा, म्हणजेच काय तर हे चक्र आहे. म्हणजे असे जे सज्जन लोक आहेत जे आपल्या उपदेशाने किंवा आपल्या फक्त व्यवहाराने लोकांसाठी उदाहरण बनतात,
अशा लोकांचं नुसतं सान्निध्य जरी मिळालं तरी सुद्धा या मूढामध्ये हा अंकुर किंवा पहिली भावना, पहिली जी भूमिका आहे त्याचा उदय होतो. अशा पद्धतीत इथे सांगितलेलं आहे. कर्तव्यम तेच. आचरण काम कर्तव्यम न आचरन् तिष्ठति प्रकृताचारो यः स आर्य इति स्मृतः। नित्य नैमित्तिक सब कामों में भली भांति करता हुआ तथा अकर्तव्यों को न करता हुआ जो प्राकृत आचार में स्थित रहता है वह आर्य कहा गया है. आता इथे इथे आर्य इति स्मृतः हे पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे. यथाचारम यथाशास्त्रम यथाचित्तम यथास्थितम व्यवहारम उपादत्ते या स आर्य इति स्मृतः. अपने वृद्ध पुरुषों के आचारों के अनुसार शास्त्रोक्त तथा चित्त को प्रसन्न रखने वाले यथास्थित व्यवहारों का जो ग्रहण करता है वह आर्य कहा गया है. आता इथे ते इतिहास हा प्रकार एक मोठाच आहे की आर्यांचं इन्व्हेड केलं वगैरे जे काय थिअरीज आहेत तो आर्य म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. आणि इथे आर्य या शब्दाला महत्व दिलंय. तो कसा आहे तर तो आपल्या घरातल्या वडीलधारी माणसांना किंवा जे आचार्य म्हणून त्याने स्वीकारलेलं आहे अशा लोकांना शास्त्रोक्त तथा चित्त प्रसन्न रखने वाले यथास्थित व्यवहारों का जो ग्रहण करता है म्हणजेच काय अनुकरणशील जो व्यक्ती आहे त्याला त्यांनी आर्य असं म्हटलेलं आहे. जो म्हणजे त्याचं आचरण उत्तम आहे असं. उत्तम आचरण घेतो, ग्रहण करतो असा जो मनुष्य आहे तो आर्य सांगितलेला आहे. प्रथमायां कुरितं द्वितीयायां विकासितं फलीभूतं तृतीयायां आर्यत्वम योगिनो भवेत. आता तिघांचंही मर्म सांगितलं, तीनही अवस्थांचं किंवा तीनही भूमिकांचं. प्रथमायाम अंकुरितम, योगी का वही आर्यत्व शुभेच्छा नामक प्रथम भूमिका में अंकुरित होता है. द्वितीय भूमिका में श्रवण आदि के द्वारा विकास को प्राप्त होता है तथा तृतीय भूमिका में चित्त की एकाग्रता रूप फल से फलित होता है. ठीक आहे. आता ह्याच्यातून आपण एक गोष्ट शिकलो की चित्त की एकाग्रता म्हणजे एकाग्रपर्यंत तो पोचला. कुठल्या असंगानं फक्त म्हणजे पहिल्या 3 भूमिकेमध्ये तो एकाग्रते अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. तर पहिली भूमिका आता ह्याच्यामध्ये त्यांनी व्यवच्छेद म्हटला जर तिघांमध्ये तर हा इथे मर्मात्मच त्यांनी ह्याच्यातून सांगून टाकला. हा श्लोक अत्यंत चांगला आहे, तुम्ही परीक्षेत लिहू शकता. प्रथम भूमिका में वैराग्य अंकुरित होतं, दुसऱ्या भूमिकेमध्ये त्याचा विकास होऊ लागतो आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये फलित होतं. कशाच्या रूपाने तर चित्ताच्या एकाग्रतेच्या रूपाने. आर्यतायाम मृतो योगी शुभ संकल्प संभृता भोगान भुक्त्वा चिरम कालम योगवान जायते पुनः. इस तीसरी भूमिका की प्राप्ति के बीच में ही मृत्यु को प्राप्त कर चुके निष्काम कर्मों के अनुष्ठान से पाप शून्य हुए योगियों को कर्मणा पितृलोकाः विद्यया देवलोकाः इत्यादि श्रुतियों में बतलाया गया उपभोग भी देवलोक आदि में करना पड़ता है. परंतु यह भोग शुभ संकल्पों से उत्पन्न सब वासनाओं से मुक्त होने के कारण काम्य कर्म का अनुष्ठान करने वाले पुरुषों की तरह रागादि दुर्वासनाओं के द्वारा अधःपतन का हेतु नहीं होता. इसी आशय में कहते हैं, आता पुढे मराठीत व्यवस्थित, इस तीसरी भूमिका की प्राप्ति के बीच में ही मृत्यु को प्राप्त हुआ योगी शुभ संकल्प जनित उत्तम वासनायुक्त भोगों का चिरकाल तक उपभोग कर पुनः योगी ही होता है. एकाग्र अवस्थेत झाला तरी त्याला निरुद्धापर्यंत नेणारच आहे.
त्यामुळे पुन्हा तो योग्याच्याच जन्माला प्राप्त होतो. आता इथे त्यांनी त्याची मधल्या एका श्लोकामध्ये जेव्हा विचारलेलं, म्हणजे मॅडमनी जरा मराठीत सांगा असं म्हटलेले, तर तिथे देवलोक वगैरे सांगितलं, विमान वगैरे जे काय सांगितलं, त्याचा अर्थ या श्लोकामध्ये विस्तृत दिलाय बघा. सुरुवातीला कर्मणा पितृलोकाः विद्येया देवलोकाः, याच्यामध्ये काय आहे, उपभोग म्हणजे श्रुतियों में बतलाया गया उपभोग भी देवलोक आदि में करना पड़ता है. पापशून्य जरी योगी झाला असला तरी निष्काम कर्माने तरीही त्याचा जो उपभोग है तो देवलोक आदि में करना पड़ता है, परंतु यह भोग शुभ संकल्पों से उत्पन्न सब वासनाओं से युक्त होने के कारण काम्य कर्म का अनुष्ठान करने वाले पुरुषों की तरह रागादि दुर्वासनाओं के द्वारा अधःपातन का हेतु नहीं होता. आता जे पुरुष प्रवृत्ती मार्गावर आहेत त्यांच्यामध्ये काम्य कल्पना आहेत, म्हणजे त्यांनी काहीतरी मिळवायचं आहे म्हणून अनुष्ठान केलेली आहे, परंतु निष्काम कर्म केलेलं असल्यामुळे इथे हा जो योगी जेव्हा देवादी लोकात जातो त्यावेळी त्याचं हे जे काय आहेत कर्म आहेत ते अधःपतनाचे हेतू होत नाही. त्याला तिथे भोग भोगावे लागतात, परंतु ते अधःपतनाला कारण होत नाही. त्यामुळे तो त्याची गाडी मार्गी लागली आहे. हा त्याचा जन्म होताना परत योग्याच्याच घरी होतो आणि तो पुन्हा चिरकाल योगी बना ही रहता है. पुढे भूमिका अत्रितया अभ्यासाद ज्ञाते ज्ञाने क्षयमागते सम्यक ज्ञानोदये चित्ते पूर्णचंद्रोदयोपमे निर्विभाग गमनाद्यन्तं योगिनो युक्तचेतसः समं सर्वं प्रपश्यन्ति चतुर्थी भूमिका मिताः. आता चतुर्थ भूमिकेचा विषय सांगता. तीनों भूमिकाओं का अभ्यास करने से अज्ञान के नष्ट हो जाने पर भूमिका त्रितया अभ्यासात अज्ञाने क्षय मागते. नष्ट नाही, क्षय. नष्ट शब्द वापरलाय ते चूक झाली आहे त्यांची. जर तिन्ही भूमिकांचा अभ्यास करून त्याला ज्ञानामुळे अज्ञानाचा क्षय झालेला आहे असं जेव्हा परिस्थिती येते, सम्यक ज्ञान का उदय होने के बाद जब पूर्ण चंद्रोदय के सदृश चित्त हो जाता है, माने प्रकाशमान, म्हणजेच कुठल्या गुणाने युक्त, सत्व गुणाने युक्त. तिथे पण आपल्याला सगळे म्हणजे काय सांगितलेलं आहे, चित्त प्रसादनाचे उपाय सांगितलेले आहेत. आणि प्रसादन करणे म्हणजे काय करणे, तर सत्व गुणाला जास्त करणे, बाकीचे गुण कमी करणे. तर पूर्ण चंद्रोदय के सदृश चित्त हो जाता है, तब चौथी भूमिका में पहुंचे हुए युक्त चित्त योगी लोग संपूर्ण जगत को विभाग शून्य आदि और अंत से रहित आनंद एक रस देखते हैं. चौथ्या भूमिकेमध्ये हा पोचतो आणि तिथे त्याला सर्व जगतामध्ये आनंद एकरस अनुभवायला सुरुवात होते आणि जगाला विभाग शून्य बघायला सुरुवात करतो. संपूर्ण जगत हे एकच ब्रह्माने युक्त आहे हे तो जाणू लागतो आणि आदि और अंत से रहित म्हणजे अनंत ब्रह्म ही सुद्धा संकल्पना त्याला पटते आणि आनंद एकरस सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे अशा पद्धतीत त्याची चौथ्या भूमिकेमध्ये एंट्री होते. अद्वैते स्थैर्यम आयाते द्वैते प्रशमागते प्रशमम आगते पश्यन्ति स्वप्नवल्लोकान चतुर्थी भूमिका मिताः. द्वैत के बिल्कुल शांत हो जाने पर जब अद्वैत स्थिति स्थिर हो जाता है, तब चौथी भूमिका में गए हुए योगी लोग सब लोगों को स्वप्न के समान देखने लगते हैं. आता इथे त्याच्यामध्ये काय बदल झाला, आता हेच म्हणजे पहिल्या ज्या 3 भूमिका होत्या त्याच्याविषयीच त्यांनी काय सांगितलं की ते दृश्य आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये होणारे बदल
हे बघून दिसता येतात, समजतात, कॅटेगरीज करता येतात, की व्यक्तीला बघून त्याच्या आचरणाकडे लक्ष ठेवून त्याच्यामध्ये कुठल्या भूमिकेत आहे हे आपण बघून ठरवू शकतो. आता ही चौथी भूमिका बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तो चौथी भूमिका में गए हुए लोग सब लोगों को स्वप्न के समान देखने लगते हैं. ही त्यांच्यामध्ये असलेली सिद्धीच म्हणावी लागेल. सगळ्या लोकांना ते स्वप्न अशा पद्धतीत, म्हणजे डोळे बंद करून ते लोकांमध्ये अनुभूती लोकांची घेऊ शकतात. सर्व लोक हे त्यांना दिसू लागतात. भूमिका म्हणजे तृतीय. याचा अर्थ असं झाला ना की ते मध्ये म्हणाल की त्याला तो स्वप्न सगळे काय म्हणलं, ब्रह्म सत्य जगन मिथ्या या गटात तो जगन जातो ना मिथ्या. असं. परंतु त्याच्यामध्ये होणारे बदल हे त्यांनी सांगितलेत ना. म्हणजे जसं की सुरुवातीला काय होतं, अंकुर फक्त एक त्याच्यामध्ये हे भावना जागृत होते, दुसऱ्यामध्ये विचार करायला लागतो आणि तिसऱ्यामध्ये तो असंग होतो. हे जर आपण अगदी हे केलं तर हे बदल त्याचे जागृतावस्थेतले बदल सांगितले. आणि आता दुसरी अवस्था सांगितली, स्वप्न. हे लक्षात, सुषुप्ती. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आपल्याला सांगितल्यात. लक्षात आलं ना. मग त्याच्यामध्ये हे भेद सांगितलेत बघा, त्याला ह्याचं जोड दिली. आता इथे पण बघा, पुढच्या श्लोकात लगेच वर्णन गुळगुळीत करून सांगतात आपल्याला, एकदम व्यवस्थित समजावतात ह्याच्यात. त्यामुळे जरा काही सुद्धा प्रश्न, शंकाच ठेवत नाही अजिबात. अजिबात शंका ठेवत नाहीत मनात. भूमिका त्रितयम जागृत, पहिल्या ज्या 3 सांगितल्या त्या जागृत आहेत, आणि चतुर्थी स्वप्न उच्चते, चतुर्थी जी भूमिका आहे ती स्वप्न आहे. आणि काय विच्छिन्न शरद भ्रांश विलयम प्रविलीयते, 3 भाग ह्याच्यावर मध्ये हे पण त्यांनी दिलंय बघा. आता वाचूया आपण पूर्ण. 3 भूमिकाओं को जागृत कहते हैं क्योंकि जैसे जागृत में व्यवहारिक सत्ता से जगत का भान होता है, वैसे ही इनमें भी व्यवहारिक सत्ता से जगत का भान होता है. और चौथी भूमिका को स्वप्न कहते हैं क्योंकि जैसे स्वप्न में प्रतिभासिक सत्ता को से जगत का भान होता है, वैसे ही इसमें भी भान प्रतिभासिक सत्ता से ही होता है. आता इथे पंचम भूमिकेविषयी पण त्यांनी थोडंसं सांगितलंय. पंचम भूमिका के लिए सुषुप्ति पद का प्रयोग होने में कारणभूत सुषुप्ति का सादृश्य बतलाते हैं विच्छिन्न से. शरत काल में विच्छिन्न मेघ के विलीन हो जाने पर जैसे केवल शुभ्र आकाश रूप बच जाता है, वैसे ही पंचम भूमिका में संपूर्ण व्यापारों के विलीन हो जाने पर केवल शुद्ध चिन्मात्र ही बच जाता है. एवंच पंचम भूमिका के लिए जो सुषुप्ति शब्द का प्रयोग आता है, इसमें कारण यही है कि सुषुप्ति काल में जैसे समस्त व्यवहारिक भान विलीन हो जाते हैं, वैसे ही पंचम भूमिका में व्यवहारिक और अवशिष्ट प्रतिभासिक त्रिपुटी भान भी विलीन हो जाते हैं. अतः पंचम भूमिका एक तरह से सुषुप्ति के सदृश ही ठहरी. इसीलिए सुषुप्ति में पंचम भूमिका में समानता होने से पंचम भूमिका के लिए सुषुप्ति शब्द का प्रयोग यत्र तत्र श्रुति आदि में किया गया है, यह निष्कर्ष है. आता थोडंसं मराठीत येऊ आपण. तर ह्या ज्या 3 भूमिका आहेत यांना जागृत म्हटलेलं आहे, चौथी भूमिकेला स्वप्न म्हटलेलं आहे, आणि मग 5वी काय असेल, तर ती सुषुप्ती असणार आहे. बरोबर. तर आता याच्याविषयीचं यांनी इथे वर्णन केलं. तर पहिल्या ज्या जागृत अवस्था आहेत त्याच्यानंतरची ही स्वप्नवत अवस्था म्हणजे काय, तर तो मनुष्य आता एकाग्र अवस्थेकडे आलेला आहे. या अवस्थेमध्ये योगाची काय समाधी लागू शकते. बरोबर. सुषुप्ती अवस्था आहे. विचारा हा. हा कारण ते द्वैत बिलकुल शांत होणं अद्वैत स्थितीत आलाय ना. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, आठवत आहेत का? हम्म. हा. तर याच्यामध्ये ज्या आलंबनावर आपण केंद्रित करू त्या विषयाचं ज्ञान तो योगी घेऊ शकतो. आलं का लक्षात? परंतु हो. मग म्हणजे काय,
तर त्याचं त्यांनी उदाहरण पहिल्या श्लोकामध्ये दिलं काय की तो विविध लोक स्वप्न के समान देखता है. लोकांतरामध्ये सुद्धा तो गमन करणे म्हणतात ना तशा पद्धतीत म्हणजेच तो ज्ञान घेऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर ज्या आलंबनाला तो एकनिष्ठ किंवा एकाग्र होईल त्या गोष्टीचं तो ज्ञान घेऊ शकतो आणि ते स्वप्नवत म्हणजे तो या अवस्थेमध्ये पोचला. आणि 5वी जी अवस्था आहे ती कशी आहे सुषुप्ती. मग याचं त्यांनी उदाहरण कसं दिलं शरद काल में विच्छिन्न मेघ के विलीन हो जाने पर जैसे केवल शुभ्र आकाश रूप बच जाता है वैसे ही पंचम भूमिका में संपूर्ण व्यापारों के विलीन हो जाने पर केवल शुद्ध चिन्ह मात्र ही बचता है. आता इथे फरक एवढाच आहे की तो आलंबनावर केंद्रित करून स्वप्नवत ज्ञान प्राप्त करू शकतो आणि त्याच्या पुढची अवस्था काय आहे तर इथे कुठलंही काही शिल्लक नाही अशी अवस्था आहे. केवळ शुभ्र अवस्था आकाश त्रिपुटी नष्ट आहे. त्रिपुटीच नष्ट आहे. ध्येय ध्याता ध्यान ही गोष्ट नष्ट ध्यान सगळ्यात होते नसते. आणि म्हणून या अवस्थेला काय म्हटलेलं आहे आकाश सुषुप्ती. जसं शुभ्र होतं म्हणजेच काय तो कुठलीही वृत्ती चित्तामध्ये नसते तसंच काही शिल्लकही राहत नाही. कुठलाही मेघ तिथे शिल्लक नाही अशी अवस्था येते. म्हणून या गोष्टीला काय म्हटलेलं आहे सुषुप्ती असं म्हटलेलं आहे. सत्तावशेष एवा असते. आता ह्यालाच नाव काय दिलंय सर चौथ्या भूमिकेचं नाव काय आहे स्वप्नावस्था. स्वप्नावस्थाच आहे ना. चतुर्थी जागृती स्वप्न स्वप्न. उच्यते. हा स्वप्नावस्था. आता पुढचं ते म्हणजे श्लोक पण लिहून ठेवा. 61 नंबर श्लोक आहे. सत्तावशेष एवा असते पंचमीं भूमिकां गतः पंचमी भूमिकां एत्य सुषुप्त पदानामिकाम. सुषुप्त पद नाम ही कुठली आहे पंचमी भूमिका आहे. 5वी. शांताशेष विशेषांश तिष्ठति अद्वैत मात्र के. जो पुरुष पंचम भूमिका में प्राप्त पहुंच गया है वह केवल चैतन्य सत्ता रूप बनकर रह जाता है. त्याची अवस्था काय होते तर तो स्वतः चैतन्य रूप म्हणजेच काय होतो अहम ब्रह्मास्मी या अवस्थेमध्ये पोचतो आणि बनकर रह जाता है. तो कंटिन्युअस त्याच अवस्थेत राहतो. बनकर रह जाता है. सुषुप्त रूप अमुख्य नाम से कहीं जा रही यह पंचम भूमिका प्राप्त कर पुरुष समस्त विकारांशों से निर्मुक्त हो जाता है निर्मुक्त हो जाता. और अद्वैत परब्रह्म रूप तत्व में स्थित हो जाता है. विलीन हो अशी जाता. ही सुषुप्त नामाची भूमिका प्राप्त केल्यानंतर तो काय होतो समस्त विकारांशों से निर्मुक्त हो जाता है. और विकार हे कोणाचे आहेत आपल्याकडे प्रकृतीचे विकार आहेत सगळे. या सर्वांपासून तो अलिप्त होतो. बरोबर आहे. म्हणजेच काय झाला जीवनमुक्त जीवनमुक्त झाला. विकारांशों से विमुक्त हो जाता है और अद्वैत परब्रह्म रूप तत्व में स्थित हो जाता है. आलं लक्षात. हो म्हणजे सर म्हणजे बुद्धी आता आणि आपल्याकडे बुद्धी हा आपण जी उदाहरणं आता जर पाहिली तर परमहंस स्थिती किंवा परमहंस परिव्राजकाचार्याची स्थिती किंवा रामकृष्ण हा परमहंसांची मानसिकता की जेव्हा त्या त्याच्या भूमिकेत ते विषयीचं गेले. वर्णन आहे. हा 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 yes. हा आता आपल्याकडे बुद्धीला प्रकाशित करतो असं वर्णन तुम्हाला दिसेल. म्हणजे इथे पण दिसेल बाकीच्या ग्रंथांमध्ये पण दिसेल. कोण चेतन तत्व किंवा पुरुष तत्व किंवा आत्मा बुद्धीला प्रकाशित करतो आणि मग त्याच्यानुसार जगाचं ज्ञान बुद्धी घेत असते आणि पुरुषाला वाटत असतं की मीच अनुभवतो आहे. अशा पद्धतीने अहंकार हा जन्म आहे अहंकाराचा. आता इथे जर विचार केला तर ह्याची अवस्था काय आहे तर त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये विकार जे आहेत
त्यांचं काही अस्तित्वच शिल्लक नाही म्हटल्यानंतर तो अनुभव घेईल का? नाहीच घेणार. मग आता त्याला दुसरं बघायला राहिलं काय? पाठीच बघायला पाहिजे. माझ्या पाठी कोण आहे? तर माझ्या पाठी हे परब्रह्म चैतन्य आहे म्हटल्यानंतर तो तिथे स्थित होतो, हे लक्षात घ्यायचं. आलं लक्षात? गलित अद्वैत निर्भासम उदितो अंतः प्रबुद्धवान सुषुप्त घन एवा असते पंचमीं भूमिकामितः. ही जी पाचवी भूमिका आहे त्यामध्ये जेव्हा तो पोचतो तेव्हा द्वैत ज्ञान से रहित होकर, विकारांचं ज्ञान हे कायम द्वैत ज्ञान म्हणूनच सांगितलेलं आहे. द्वैत ज्ञान रहित होकर गाढ़ सुषुप्त के सदृश स्थित रहता है, उसका अपना पूर्ण स्वरूप प्रकाशित हो जाता है और भीतर से ज्ञानी रहता है. त्याचं स्वतःचं स्वरूप तो जाणतो. याचाच अर्थ काय? पूर्ण पतंजली योग अनुसार स्थित होणे. कुठला श्लोक आहे तो? योग अर्थ काय म्हणजे तिसरा चौथा श्लोक आपला. तदादृष्ट स्वरूपे अवस्था मग. हा, तदा स्वरूपे तदा अवस्थान. दृष्टु स्वरूपे तदा अवस्थानम. द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. अशा पद्धतीत ही त्याची भूमिका येते. अंतर्मुखतया तिष्ठम बहिर्वृत्तिपरो अपि सन परिशांततया नित्यम निद्रालुरिव लक्ष्यते. पांचवी भूमिका में स्थित पुरुष अंतर्मुख वृत्ती से रहता है. आता हेच मी तुम्हाला सांगितलं की बुद्धीला विकृतींकडे जायचंच नाहीये म्हटल्यानंतर ती आतल्या बाजूनेच फिरते. अंतर्मुख होते. वृत्ती से रहता है, यद्यपि बाह्य व्यापार में तत्पर रहता है, तथापि निरंतर चारों ओर से शांत होने के कारण निद्रालु के सदृश दिखाई देता है. ही जीवनमुक्ताची अवस्थाच आहे. हा ही सर, जीवनमुक्ताचं जे वर्णन केलेलं आहे तो या जीवनामध्ये असतो, व्यवहार पण करत असतो, परंतु त्याच्या अंतर भागामध्ये काय झालेलं असतं तर ब्रह्म प्रतिष्ठित झालेलं असतं. आलं लक्षात? पूर्वं न अभ्यासम एतस्यां भूमिकायां विवासनाः षष्ठीं तुयार्भिधामन्यां क्रमति भूमिकाम. इस भूमिका में वासना शून्य हो अभ्यास करता हुआ पुरुष क्रमशः तुर्या नाम की अन्य छठी भूमिका में चला जाता है. आपण आज इथे थांबूया. आता सहावी भूमिका आपल्याला येणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा अभ्यास उद्या करूया. आतापर्यंत आपण काय लक्षात आलं आपल्याला तर जीवनमुक्त झालेला आहे तो, इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे. पाचवी आणि सहावी भूमिका आज आपली झाली. ठीक आहे, झाली. थांबूया. नाही, चौथी आली, पाचवी झाली. हा, आपल्या सॉरी हा 5वी पर्यंत आलो आपण. चौथी आणि पाचवी. हरिओम. हरिओम.